पुढची बातमी बघूया। एकीकडे देशभरामध्ये निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि त्यामुळे निर्माण झालेलं वीज निर्मितीचं संकट ताजं असतानाच महाराष्ट्रात सुद्धा ऐन सणासुदीच्या तोंडावर वीज संकट आता आणखी गडद होण्याची चिन्ह आहेत। महावितरणला वीज पुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधील 13 संच कोळशा अभावी सध्या बंद आहेत। त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झालेला आहे। त्यामुळे राज्यात आता लोड शेडिंगची शक्यता निर्माण झालेली आहे। संचबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरून काढण्यासाठी वीज खरेदीसह जलविद्युत आणि अन्य स्रोतांमधून वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न आता महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेले आहेत। राज्यातील वीज मागणी पूर्ण करण्यासाठी खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करावी लागते। सध्या केंद्र सरकारकडून होणाऱ्या अतिरिक्त वीज पुरवठ्यावर राज्याची मदार आहे। राज्यातील 500 मेगावॅट संच सुरू होईल असा दावा शासनाकडून करण्यात आलेला आहे। दरम्यान वीज संकटामुळे राज्यातले विजेचे दरही वाढण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। वीज संकट राज्यावर आता येत्या काही दिवसांमध्ये ओढवू शकतं अशी शक्यता आहे। भारनियमन होऊ शकतं, लोड शेडिंग होऊ शकतं। देशातली सध्याची भारनियमनाची स्थिती नेमकी काय, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्याचा देखील आढावा घेऊया। आपण पाहतो वीज संकट राज्यावर ओढवू शकतं आणि त्या अनुषंगाने आता इतर स्रोतांकडून वीज निर्मिती कशी करता येईल या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत। भारनियमनाची स्थिती आपण पाहतो 13 ऑक्टोबर पर्यंत दररोज 3 तास लोड शेडिंग पंजाबमध्ये होत होतं। केरळमधली स्थिती तर आणखी भयावह दिसते। कोळसाच नसल्याने 4 औष्णिक वीज केंद्र केरळमधली बंद पडलेली आहेत आणि त्यामुळे केरळमध्ये सुद्धा भारनियमन सुरू आहे। अशीच काहीशी स्थिती देशातल्या इतर भागांमध्ये देखील आहे। महाराष्ट्र आज कोळशाच्या अभावामुळे अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। बीजेपी सांगतो की कोळसा आहे तर त्यांनी त्या संचावर जाऊन बसावं आणि कोळसा असेल तर निश्चितपणे त्या पद्धतीची टिप्पणी करावी। पण घरी बसून या पद्धतीचं खोटं न बोलता, राज्याच्या जनतेला अंधारात न ठेवता, राजकारण करायचं असेल तर विकासाचं केलं पाहिजे। राजकारण जनतेला अंधारात ठेवून या पद्धतीनं राज्याची बदनामी करण्याचं प्रयत्न केला जात असेल तर राज्याची जनता बीजेपीला माफ करणार नाही। आणि याच संदर्भातली आता अधिक माहिती आपण जाणून घेण्यासाठी थेट जाऊया नागपूरचे आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडे। तुषार, राज्यावर वीज संकट ओढावण्याची शक्यता आहे, कारण काही दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा सध्या शिल्लक आहे। काही औष्णिक वीज संच बंद पडलेले आहेत, त्यामुळे इतर स्रोतांकडे देखील आता वीज निर्मितीच्या अनुषंगाने सरकारला लक्ष द्यावं लागणार आहे। तुषार, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? अजिंक्य, जर का बघितलं संपूर्ण देशामध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे तर प्रमुख कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे लॉकडाऊन होता, कोविडची दुसरी लाट होती, त्यामुळे बहुतांश राज्यामध्ये लॉकडाऊन होतं आणि त्या काळामध्ये विजेची मागणी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली होती। त्या काळामध्ये केंद्र सरकार असेल किंवा वेगवेगळ्या राज्य सरकारांना जो कोळशाचं नियोजन करायचं असतं ते त्यांना करता आलं नाही, कारण की WCL किंवा वेस्टर्न कोलफील्ड असेल किंवा ज्या वेगवेगळ्या खाण उद्योगामधल्या ज्या संस्था आहेत त्यांना राज्यांना मागणी करावी लागते की त्यांना किती कोळसा लागेल। तो कोळसा आधीच त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी तशा प्रकारची मागणी करावी लागते। मात्र उन्हाळ्यामध्ये कोविडची दुसरी लाट होती, त्यामुळे तिथे नियोजन करता आलं नाही, कारण की त्या काळात मागणीच कमी होती, उद्योग वगैरे संपूर्ण बंद होते। आणि जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये संपूर्ण भारतभर जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळाला, त्यामुळे खाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं। त्या काळामध्ये कोळशाचं
पाहिजे त्या प्रमाणामध्ये उत्खनन झालेलं नाही, त्यामुळे जो कोळशाचा पुरवठा आहे ती पुरवठ्याची जी साखळी आहे ती विस्कळीत झाली। याचं प्रमुख कारण हे देखील आपल्याला पाहायला मिळतं की उन्हाळ्यामध्ये त्याचं नियोजन करता आलं नाही आणि आता एकाएक ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे मागच्या 3 महिन्यांमध्ये विजेची मागणी कमी होती पाऊस असल्यामुळे, मात्र ऑक्टोबर म्हणजे मागच्या 10 दिवसामध्ये एकाएक विजेची मागणी वाढली, त्यामुळे एकूण कोळशाची मागणी देखील 20% वाढलेली आणि संपूर्ण देशभर ही परिस्थिती पाहायला मिळते। जर का तुम्ही एकट्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर मागच्या 48 तासामध्ये 7 वेगवेगळ्या औष्णिक केंद्रातील 13 संच बंद आहे। त्यामध्ये मी तुम्हाला काही प्रमुख केंद्र जे सांगतो, त्यामध्ये चंद्रपूर, भुसावळ आणि नाशिक येथील 210 मेगावॅटचे संच बंद आहे। पारसमधला 250 मेगावॅटचा संच बंद आहे। भुसावळ, चंद्रपूर इथले 500 मेगावॅटचे संच बंद आहे। यासोबत कोस्टल गुजरात इथलं 650 मेगावॅट आणि रतन इंडिया लिमिटेड अमरावतीचा 810 मेगावॅट मध्ये हे 13 संच महाराष्ट्रामधले बंद आहे। याचा जर एकूण जर परिणाम जर का पाहिला तर विजेच्या निर्मितीमध्ये साधारण 3330 मेगावॅटवर याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर का राज्याची तुम्ही मागच्या 24 तासातली राज्याची विजेची मागणी जर बघितली तर ती 19,222 आहे आणि महावितरणकडे वीज किती आहे? महावितरणकडे जी एकूण वीज आहे ती आपण राज्यातली ही जी माहिती सांगताय, जसं संकट राज्यामध्ये आहे तसंच देशावर देखील इतर राज्यांमध्ये हे असंच काहीसं संकट आहे। तुषार, मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे, मात्र ही ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली आता आपण बघूया। देशावर वीज संकट ओढावलेलं आहेच आणि 70 कारखान्यांमध्ये 4 दिवसांपेक्षा कमी कोळसा सध्या शिल्लक आहे। याच अनुषंगानं पंतप्रधानांचे मुख्य सचिव एक बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये देशातल्या कोळसा संकटावर चर्चा होणार आहे। आठवड्यात 6 कारखान्यातला साठा कमी होतोय। कोळसा वेळेत न पोहोचल्यास याचा थेट परिणाम वीज निर्मितीवर होतोय आणि ही वीज निर्मिती केव्हाही थांबू शकते अशी परिस्थिती आहे। त्यामुळे वीज निर्मितीच्या बाबतीत, कोळशाच्या उपलब्धतेच्या बाबतीत आणीबाणीची स्थिती आहे की काय, त्या अनुषंगानं आता एक महत्त्वाची बैठक आज दिल्लीमध्ये पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे। पंतप्रधानांचे मुख्य सचिव ही बैठक घेणार आहेत। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, कोळसा संकटावर दिल्लीमध्ये बैठक आज महत्त्वाची पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये या संदर्भात तोडगा काढण्याविषयीची कदाचित चर्चा होणार आहे। प्रशांत, याबद्दल नेमकं काय सांगाल? अजिंक्य, आज दुपारी 12:30 वाजता एक अत्यंत महत्त्वाची बैठक खास करून कोळसा टंचाईच्या संदर्भात देशातील 70 जे औष्णिक उद्योग प्रकल्प आहे तिथे जो फक्त 4 दिवसाचाच कोळशाचा साठा उपलब्ध आहे। या संदर्भात कार देखील कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, याशिवाय ऊर्जा मंत्री RK सिन्हा यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात झाली नॉर्थ ब्लॉकमध्ये। त्यामध्ये साधारणतः स्पष्ट करण्यात आलं की हे जे संकट आहे हे लवकरात लवकर सोडवण्यासाठी कसे मार्गक्रमण करता येईल। त्यानंतर RK सिंग जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांनी ट्विट देखील केलं, कोळशाची कुठल्याही प्रकारची टंचाई नाही असं त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं। पण आज साधारणतः ज्या पद्धतीने पंतप्रधानांचे मुख्य सचिव यांनी 12:30 वाजता ही बैठक आयोजित केली आहे, याचा अर्थ 2 केंद्र सरकारमधले जे 2 मोठे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही असं सिद्ध होतं। कारण की एकीकडे केंद्रीय ऊर्जा मंत्री दावा करतात की कोळशाची टंचाई नाही, शेवटी दुसऱ्याच दिवशी सकाळी 12:30 वाजता पंतप्रधानांचे मुख्य सचिव कोळसा टंचाईच्या मुद्द्यावरती बैठक आयोजित करतात। ते स्पष्ट सांगतात की फक्त 4 दिवसाचा साठा सध्या देशात उपलब्ध आहे। अशा वेळी आगामी सणासुदीच्या काळामध्ये टंचाई होऊ नये, भारनियमन वाढू नये यासाठी हे अडचणी घेण्यात येणार आहे। आता या संदर्भात ज्या 12:30 वाजता बैठक होईल त्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण गेल्या 2 महिन्यापासून जर केंद्र सरकारकडे वेळ होता की देशातल्या सर्व कोळसा साठांचा योग्य पद्धतीने वितरण केलं असतं तर ही वेळ आली नसती असंही विरोधक म्हणतात। याचाच अर्थ कुठेतरी 2 कोळसा मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालय या 2 मंत्रालयामध्ये ताळमेळ तर नाही असा एक प्रश्न उपस्थित होत आहे। बिलकुल, अतिशय गंभीर प्रश्न आहे हा आणि प्रशांत, या बैठकीमध्ये आज नेमकं काय होतं हे देखील पाहायचंय आपल्याला। तुषार आणि प्रशांत दोघे तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। एक ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे। ब्रेक नंतर याच महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत, कारण हे फक्त महाराष्ट्रातच संकट आहे विजेचं असं नाही, तर देशभरातल्या इतरही राज्यांमध्ये अशाच प्रकारचं वीज संकट आता आणखी गडद होताना दिसतंय। त्यामुळे आज या 12:30 वाजता दुपारी जी बैठक दिल्लीमध्ये होणार आहे, या बैठकीत काय नेमकं या संदर्भात तोडगा निघतो हे देखील पाहावं लागणार आहे। ब्रेक आपण घेऊया। ब्रेक नंतर याच महत्त्वाच्या बातमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊया। बघत रहा न्यूज 18 लोकमत।